नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी राजकारणात आपली स्वतंत्र छाप सोडणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी तब्बल 2 वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षाची वाट धरली होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाचा विश्वास यामुळे त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. नुकताच त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. गेल्या 2 वर्षांपासून काँग्रेसपासून दूर राहिलो, मात्र माझं राजकीय जीवन काँग्रेसच्या विचारधारेवरच उभं आहे. आदिवासी समाजाच्या प्रश्नांना न्याय देणारी ताकद फक्त काँग्रेसमध्येच आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण सर्वांनी एकजुटीनं काम करावं, असं त्यांनी सांगितलं. तसेच भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका करत त्यांनी जिल्ह्यात काँग्रेस संपलेली नसून काँग्रेस विरोधाच्या भूमिकेत आहे, परंतु भारतीय जनता पार्टीला काँग्रेसपेक्षा युतीतील पक्षांसोबत लढावं लागणार आहे, असं सांगितलं. राज्यात युती असली तरी नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक पातळीवर माजी मंत्री विजयकुमार गावित आणि विद्यमान आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात राजकीय तणाव सर्वश्रुत आहे. यामुळे पद्माकर वळवी यांचे अंगुली निर्देश नंदुरबार जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाकडे दिसून येत आहेत. आता भाजपवाले सांगतायत की काँग्रेस संपलेली आहे, पण मुळात पहिले भाजपला काँग्रेसची टक्कर देण्याच्या अगोदर त्यांचे स्वपक्षीयांची त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. युतीच्या लोकांशी टक्कर द्यावी लागेल, नंतर काँग्रेसचा विचार करावा लागेल. आणि काँग्रेस तर पूर्णपणे विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आहेच. निश्चितपणे नंदुरबार जिल्ह्यात जर म्हटलं तर काँग्रेस काही संपण्याचा विषयच नाही आहे. काँग्रेस पक्ष नेते चालवत नाही, काँग्रेस पक्ष हे सामान्य माणूस चालवतो. सामान्य माणूस सर्व ती निवडणूक असो, प्रचार असो, सामान्य माणूस आपल्या अंगावर घेतो. त्यामुळे काँग्रेसला कोणता धोका नाही. राहिला प्रश्न, चांगले जर उमेदवार आम्ही देऊ शकलो किंवा चांगले उमेदवार लोकांनी जर पार्टीला सुचवले आणि पक्षाने मान्यता दिली तर निश्चितपणे पक्षाचे उमेदवार आणि एकूण याच्यामध्ये पक्षाचे जे उमेदवार आहेत चांगले जर असले, पक्षाची शक्ती हे सर्व जर एकत्रित काम केलं तर निश्चितपणे चांगला रिझल्ट येणार आहे. त्याच्यामुळे काँग्रेस संपली जे भाजपचं म्हणणं आहे ते सपशेल खोटं आहे आणि ते निवडणुकीमध्ये दिसून जाईल. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार.